श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात हिवरे बाजारच्या आदर्श ग्रामविकास प्रारूपाची राजधानीमध्ये घेतली दखल, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार आणि जिल्ह्यातील उत्तर भागात जोरदार पाऊस, अन्यत्र दमदार पावसाची प्रतीक्षा. यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि हिवरे बाजार ग्रामस्थांच्या एकजुटीच्या बळावर उभ्या राहिलेल्या आदर्श ग्रामविकास मॉडेलची दखल आता देशाच्या राजधानीतही घेण्यात आली आहे. दिल्लीतील ऐतिहासिक कुतुब मिनार इथं सादर करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक लेझर शोमध्ये भारतातील समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या चेंज मेकर्स तसंच प्रेरणादायी व्यक्ती, संस्था आणि गावांच्या कार्याची माहिती पर्यटकांना दाखवली जाते. या प्रतिष्ठित चित्रफितीत अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरे बाजार गावाचा समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नुकतेच महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. या संयुक्त उपक्रमाअंतर्गत शेतीमध्ये कृषी रोबोटिक्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला जाईल. याशिवाय पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जल व्यवस्थापनाच्या आधुनिक मॉडेल्सवर संस्था एकत्र काम करतील. निवडक गावांमध्ये विविध तांत्रिक उपक्रम राबवून त्यांना आदर्श गाव म्हणून विकसित केलं जाईल. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, संगमनेरचं अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोपरगावचं संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थांशी सामंजस्य करार केला आहे. जिल्ह्यात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेल्या BBF यंत्रानं महेश मुसमाडे यांच्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली. कृषी दिन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर साजरा होणं हे महत्त्वाचं पाऊल आहे. या माध्यमातून विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे, असं कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर भागातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण 95% भरलं असून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आलं आहे. याच भागातील निळवंडे धरणही 95%हून अधिक भरलं आहे. अहिल्यानगर शहराला पाणी पुरवठा करणारं मुळा धरणही 60%हून अधिक भरलं आहे. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणाऱ्या पावसामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी जायकवाडी धरणात जात असल्यानं या धरणातील पाणी साठा वाढत आहे. जिल्ह्यातील उर्वरित भागात मात्र अजूनही दमदार पावसाची गरज आहे. शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या आहेत, मात्र अजूनही पावसाची आवश्यकता आहे. गेल्या महिन्यात आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरकडे निघालेल्या विविध संतांच्या पालख्या आणि दिंड्यांनी जिल्ह्यातील रस्ते फुलून गेले होते. हिंदू मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक असलेले संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. नेवासे इथल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पैस मंदिरापासून ग्रंथराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या दिंडीला सुरुवात झाली. या पालखी सोहळ्यात नेवासा, शेवगाव तसंच गंगापूर तालुक्यातील 27हून अधिक दिंड्यांमधील 15,000हून अधिक वारकरी सहभागी झाले होते. पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर इथं संत निळोबाराय महाराज पालखीचं राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या अभंगांचा वारसा जतन करणाऱ्या अभंगगाथा ग्रंथाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. संत निळोबाराय महाराजांच्या पालखीसोबत राज्यातील विविध भागातून 71 दिंड्या सहभागी झाल्या होत्या. जिल्ह्यातील ताहाराबाद इथले संत कवी महिपती महाराज यांच्या दिंडीचंही प्रस्थान झालं. जिल्ह्यातील या दिंडी पालख्यांसह श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आणि नेवासे इथल्या पैस मंदिरापासून निघालेल्या ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर महाराज या दोन भावंडांच्या दिंड्यांची भेट नगरकरांना अनुभवायला मिळाली. श्रीरामपूरमध्ये किरकोळ कारणावरून 35 वर्षीय हॉटेल व्यावसायिकाची गुंडांनी हत्या केली. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर एकत्र येत 4 दिवस श्रीरामपूर बंद पाळण्यात आला. प्रशासनानं धडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर 4थ्या दिवशी बंद मागे घेण्यात आला. तर श्रोते हो, हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.